खरं तर महिला आयोग हा महिलांना न्याय देण्यासाठी असताना महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा व्यक्तीचे पाय धुण्याचे व्हिडिओ समोर आलेले आहे. मी फोटोचं 100% समजू शकतो. फोटो असणं म्हणजे लगेच माणूस त्याच्यात सहभागी असणं हे मी नाही म्हणत. पण त्यांच्या ट्रस्टवर आहेत त्या कित्येक वर्षांनी. त्यांच्यासाठी फोन केलेला आहे, त्यांच्यासाठी लोकांना धमकवलं, तर मग हा संबंध नाही आहे. याला कोणता तपास करणार राष्ट्रवादी काँग्रेस? ज्या प्रकारे कॅप्टन खरातचे कारनामे व्हिडिओ फोटोज समोर येत आहेत, त्यानंतर खरं तर अनेक राजकीय नेत्यांचे संबंध सुद्धा समोर येतात आणि त्यामध्येच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. ज्या प्रकारे काही व्हिडिओज समोर आले, फोटोज समोर आले आणि आतापर्यंत जे काही कारनामे या कॅप्टन खरातने केले, या सगळ्यावर विरोधी पक्षनेते म्हणून, माजी विरोधी पक्षनेते म्हणून काय स्टँड आहे तुमचं? खरं तर हे जे फोटो किंवा व्हिडिओज बाहेर आलेले आहे, हे जर बघितले तर अतिशय हा किळसवाना प्रकार आहे. म्हणजे बघावंसुद्धा वाटत नाही इतकं घाणेरडे व्हिडिओज बाहेर येत आहेत. आणि त्याच्यापेक्षा दुर्दैवी असं कृत्य करणाऱ्या लोकांबरोबर कोण कोण, त्यांचे पाय काय धुतले जातात, त्यांच्यावर बैठका काय घेतल्या जातात. म्हणतो आपण विज्ञान युगाची गोष्ट करतो, 2047ची गोष्ट करतो भारत देश. आणि असं असताना एक असा फसवणूक करणाऱ्या बाबाच्या नादी लागून आपण भविष्य बघतो, भवितव्य बघतो. मला असं वाटतं हे मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धेला खतपाणी घालणार आहे. आपला महाराष्ट्र तसा पुढारलेला आहे. अंधश्रद्धेच्या विरोधातलं विधेयक इथं मंजूर झालेलं आहे. असं असताना सत्ताधारी पक्षाचे लोक आणि आणखी एक दुर्दैवी, खरं तर महिला आयोग हा महिलांना न्याय देण्यासाठी असताना महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा व्यक्तीचे पाय धुण्याचे व्हिडिओ समोर आलेले. आता कोणी काही त्यांना त्यांची श्रद्धा असेल नसेल हा वेगळा स्वतंत्र मुद्दा, मी त्यात जात नाही. परंतु एका पत्रकाराने याविषयी आवाज उठवल्यानंतर त्यांना धमकी दिली जाते. खरं तर महिला आयोगाकडून काय अपेक्षित आहे? असे कृत्य करणाऱ्याला बिलकुल फासावर चढवलं पाहिजे, ही भूमिका महिला आयोगाने घेतली पाहिजे. आपण जिजाऊंचं नाव घेतो, अहिल्यादेवीचं नाव घेतो, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो. त्या महाराष्ट्रात आपण राहतो. त्या महाराष्ट्रातल्या महिला त्याच बाण्याच्या असल्या पाहिजे. असं असताना ज्या पद्धतीनं रुपालीताई चाकणकर, त्यांना जो संरक्षण देणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं, तर सगळ्यात आधी रुपालीताई चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवलं पाहिजे. अन्यथा आम्हाला तर शिवसेनेला आंदोलनाचे पावलं उचलावे लागणार, ते आम्ही उचलू. परंतु केलंय तुम्ही की आंदोलन किंवा महिला आघाडी तुमच्या पक्षाची होईल आंदोलन नक्की होणार या सगळ्या विषयात. कारण हा विषय एकट्या रुपालीताई चाकणकरांपुरता नाही, हा विषय सामाजिक आहे. हा विषय कारण समाजामध्ये अशा दुष्प्रवृत्ती असेल तर याला सगळ्यांनी मिळून ठेचलं पाहिजे. हा काय पक्षाचा विषय नाही, आमच्या एकट्या शिवसेनेचा. हा विषय आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्यांचा हा विषय आहे, सामाजिक जाणीवेचा हा विषय आहे. आणि म्हणून या व्यक्तीला बिलकुल अशा पद्धतीनं ठोकला पाहिजे की याला चौकामध्ये फासावर चढवलं पाहिजे. अशा पद्धतीचं दुष्कृत्य या व्यक्तीच्या. राष्ट्रवादी काँग्रेसची आता ही भूमिका आहे की नुसत्या फोटोवरून ही सगळ्या प्रकरणाकडे न बघता, म्हणजे रुपाली चाकणकरांची खरंच चूक आहे का या सगळ्याची ते माहिती घेणार आहेत. आता फोटोमध्ये जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे फोटो आहेत, विखे पाटलांचे फोटो आहेत, तुमच्या पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांचा सुद्धा फोटो आहे. तर फोटो या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर खरातांसोबत, कॅप्टन खरातांसोबत असतील तर त्यांचे संबंध जोडायचे का, हा सुद्धा प्रश्न. हे पण मी फोटोविषयी नाही बोलत आहे. रुपालीताईचे फोटो नाही, त्यांचे पाय धुतानाचे फोटो आहे. मला हे समजतं, आम्ही राजकीय क्षेत्रात आहोत. एखादा कार्यकर्ता एका ठिकाणी जाऊ शकतो किंवा एखाद्याला मनात इच्छा नसतानाही नमस्कार करावा लागतो, हे आम्हाला कळतं. हे काय आम्ही इतके वेडे नाही आहे. पण कोणी पाय धुवायला बळजबरी नाही लावू शकत. बरं, तुमच्या ट्रस्टवर बळजबरी नाही घेऊ शकत. रुपाली त्यांच्या ट्रस्टवर आहे. मी फोटोचं 100% समजू शकतो. फोटो असणं म्हणजे लगेच माणूस त्याच्यात सहभागी असणं हे मी नाही म्हणत. पण त्यांच्या ट्रस्टवर आहेत त्या कित्येक वर्षांनी. त्यांच्यासाठी फोन केलेला आहे, त्यांच्यासाठी लोकांना धमकवलं, तर मग हा संबंध नाही आहे. याला कोणता तपास करणार राष्ट्रवादी काँग्रेस? म्हणणं की इतर नेत्यांसोबत फोटो हे सहज काढले जाऊ शकतात. जातात ना. मी फोटोविषयी बोलतच नाही. एखाद्या विषयी फोटो असणं, कित्येक वेळेस आम्ही फिरतो, अनोळखी व्यक्ती एखाद्या वेळेस फोटो काढते, अनोळखी व्यक्तीकडे एखादा कार्यकर्ता घेऊन जातो. एखाद्या गावात काही चालू असतं कार्यक्रम, लोक म्हणतात भेट द्या, हे होतं, मला हे मान्यच आहे.
पण एखादा पत्रकार एखादा विषय धसास लावतो, त्याला धमकी देणं हा काय प्रकार आहे? त्याच्याविरुद्ध पत्र देणं हा काय प्रकार आहे? याला तर तुम्ही नाकारू शकत नाही ना. उद्या जर मी वैधानिक पदावर आहे तर मी पत्र देताना याचा 4 वेळेस विचार केला पाहिजे. मी एकच बाजू नाही लावून धरतायत. मी वैधानिक पदावर बसलो तर माझी जबाबदारी आहे. नाही तर माझ्याच बाजूचा आहे म्हणून मी त्यासाठी काही पत्र दे, हे चुकीचं आहे. हे बिलकुल चूक आहे. कोणाचं कसं नाही चूक. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला जर खरोखर काही असेल याच्यात तर मला असं वाटतं त्यांनी रुपाली ताईला आधी हटवलं पाहिजे. आंदोलन तर होणार. या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरचा एक विषय आहे. जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, त्यामध्ये तुमच्यावर काही जिल्हा परिषद सदस्य आहेत संजय निकम यांनी काही आरोप लावलेले आहेत की 18 कोटी रुपये आपण घेतले आणि या सगळ्यामध्ये काही सदस्यांना सांगितलं. यामध्ये काय आहे तुमची भूमिका काय? मला असं वाटतं मी याच्यावर बोलणं योग्य होणार नाही. आमच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या सदस्यांनी आज प्रेस घेतली संभाजीनगरला, त्यांनी याच्याविषयी खुलासा केला आहे. मी काही त्या विषयावर फार खुलासा करणं किंवा त्या विषयाला फार हवा पाणी देणं मला. उद्धव ठाकरेंकडे या सगळ्या संबंधी तक्रार करणार आहे? करून टाका म्हणा, काही अडचण नाही, करून टाकली पाहिजे. पण आज शिवसेनेच्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी याच्याविषयी भूमिका स्पष्ट केली. मला वाटतं ती तुम्ही दोन्ही बाजू बघा तुम्ही पण. त्यामुळे हे होते अंबादास दानवे. त्यांनी ज्या प्रकारे आपण बघितलं की कॅप्टन खरात जी काही प्रकरणं समोर येतात आणि त्यासोबतच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसनं रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा पक्षाकडनं आंदोलन केलं जाईल. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.